पहा बाळांनो, न्यायात पतः प्रविचलन्ति पदम न धीराः इति सुक्ती स्पष्टीकुरुत. 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा आणि पाठ्यपुस्तकामधील तिसरा पाठ सुक्तीसुधा मधील प्रश्न यामध्ये निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायापतः प्रविचलन्ति पदम न धीराः या श्लोकावर आधारित वरील प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पुढील प्रमाणे लिहायचं आहे. वरील प्रश्न सुक्तीसुधा या पद्यपाठाच्या आधारे घेतलेला असून सु म्हणजे चांगल्या उक्ती आणि अशा चांगल्या उक्तींचा समूह म्हणजे सुक्तीसुधा होय. नीतिशास्त्रामधून घेतलेला, नीतिशतकातून घेतलेला हा प्रश्न आपल्याला अतिशय सुंदर महती सांगतो. बघा, चांगलं बोलणं म्हणजे खरोखरच अमृत, त्यालाच आपण सुक्तीसुधा असं म्हणतो. व महान तत्त्वज्ञ बघा, नीतिशास्त्राच्या माध्यमातून घेतलेला हा नीतिसंपन्न लोकांचे वर्णन करणारा श्लोक आहे. वरील श्लोक हा द्वितीय असून यामध्ये न्यायमार्गावरून चालणाऱ्या व्यक्तीचं जीवन किंवा व्यक्ती या कधीही धैर्य सोडत नाहीत, तर त्या धैर्यवान असतात असं सांगितलेलं आहे. न्यायमार्गावरून चालत असताना निंदा हो किंवा स्तुती हो, लक्ष्मी त्यांच्याकडे स्वतःहून येवो किंवा निघून जावो, आजच मरण येवो किंवा काही काळानंतर येवो, न्यायमार्गावरून चालणारी व्यक्ती आपलं पद, आपला पाय ढळू देत नाही. अतिशय सुंदर शब्दामध्ये धैर्यवान माणसाची महती उपर्युक्त वाक्यामध्ये किंवा श्लोकाच्या आधारे सांगितलेली आहे.